टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील रहिवासी अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याचं पार्थिव आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। त्यांचं कुटुंबीय सध्या माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काल ही सगळी घटना घडली, तुम्हाला त्याची कधी माहिती मिळालेली होती? किती वाजता या संदर्भात तुम्हाला कळलं? आम्हाला टी व्हीवरती थोडंसं बघितलं की आणि नेमके हे पेहलगामलाच गेलेले, तर थोडंसं चिंता वाढली आणि वाईफने कॉल केला 6:30च्या दरम्यान। तर त्यावेळेस त्यांची मुलगी बोलली की ओके, आम्ही सगळे सेफ आहोत, आम्हाला एका सेफ ठिकाणी आणण्यात आलेल्या हॉटेलमध्ये सगळी सुविधा देण्यात आलेली, आर्मी पण सोबत आहे आमच्या। तेव्हा थोडं निश्चिंत होतो, पण ज्यावेळेस टी व्हीवरती नाव आलं त्यावेळेस कन्फ्युजन वाढलं की आम्हाला असं वाटत होतं की नाही, हा माणूस हा नाही आहे, दुसरं कोणीतरी सेम त्याच नावाचा असावं किंवा नावामध्ये मिस्टेक झाली असावी। पण फोटो सकट आल्यानंतर आम्हाला थोडं क्लिअर झालं आणि तिथला टोल फ्री नंबर होता, त्याच्यावरती आम्ही कॉल केला, तर त्यांच्याकडून पण ती माहिती मिळाली आम्हाला। तेव्हाच काही गोष्टी आमच्या क्लिअर झाल्या। जे सोबत असणाऱ्या त्यांच्या पत्नीनं आणि त्यांच्या मुलीनं तुम्हाला हे फोटो पाठवलेले होते आणि या संदर्भात माहिती दिलेली होती की तुम्ही त्या नंबरवरती संपर्क करून ही माहिती मिळवली होती? ॲक्च्युली 6:30 नंतर त्यांचं कोणाचाच नंबर लागत नव्हता। टोटली 9 जण होते। त्यांचे काही जणांचे नंबर्स आम्हाला मिळाले, पण कोणाचाच कॉन्टॅक्ट होत नव्हता। अतुल मोनेंचे एक भाऊ आहे, जे वांगणीला राहतात आणि कळव्याला राहतात। तर त्यांनी थोडंसं त्यांच्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करून विचारपूस केली होती। हर्षल म्हणून एक जो त्यांच्यासोबत गेला होता, त्यांच्याशी बोलणं झालं, तर त्यांनी मेसेज टाकला होता की इज नो मोर म्हणून, असं की 3 जणांचा त्याच्यावरती हल्ला झाला आणि ते तिघं पण आता नाही आहेत, हयात नाही आहेत असं। तिघही सख्खे भाऊ होते, मावस भाऊ होते आणि ते एकत्र गेले होते? रिलेटिव्ह होते। यांची जी बहीण आहे, मानलेली चुलत बहीण आहे, त्यांचे ते मिस्टर होते, संजय लेले। जेव्हा सगळी घटना घडली त्यानंतर त्यांच्यासोबत असणारी त्यांची पत्नी आणि मुलीशी काही संपर्क झालेला आहे का? किंवा नेमकं तिथे काय झालं? पहलगामच्या ज्या हद्दीमध्ये हा सगळा गोळीबार झाला, तिथे नेमकं काय झालं याची काही माहिती मिळू शकली तुम्हाला? नाही, आम्ही टी व्हीवरती आम्हाला जी माहिती मिळत होती तीच होती, आणि ज्यावेळेस सकाळी तिच्याशी आमचं सकाळी 7ला बोलणं झालं, तोपर्यंत तिला कुठलीच माहिती देण्यात नव्हती आली। जो हर्षल होता तो, कारण हे कुठेतरी प्रेशरमध्ये येतील त्यामुळे थोडंसं त्यांनी त्यांच्यापासून काही गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या, पण सकाळी 7 वाजता त्यांना सगळ्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे म्हणून, आणि कोणी तिघं जण तिथे डेड झालेले आहेत। तर त्याच्यानंतर माझं बोलणं झालं त्यांच्याशी, की माझं फोनवरती बोलणं झालं, तर ती थोडं त्याच सेम टायमाला प्रेशरमध्ये होती आणि बोलताना बोलली की म्हणजे माझ्या समोरच, आमच्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांना मारण्यात आलेलं आहे। नाव विचारलं, माझं विचारलं आणि सरळ हात वर केले आणि सरळ शूट करण्यात आलं, म्हणजे आणि कुठे चान्स नाही दिला कोणाला। पुरुषांवरती हा गोळीबार तिथे करण्यात आला नाव विचारून? पुरुषांवरतीच केलेलं आहे, आणि आता मी न्यूजमध्ये बघतोय की अंधाधुंद पण काही फायरिंग झालेली आहे, पण यांनी सांगितलं की आम्हाला कोणालाच त्यांनी हात नाही लावला इवन, आणि जे जेंट्स होते त्यांना टार्गेट करण्यात आलेलं। पार्थिव आणलं जाईल, मात्र सरकारकडे तुम्ही कशा पद्धतीची मागणी करताय? कारण जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या या पर्यटन कुटुंबावरती अशा पद्धतीचे हल्ले झालेले आहेत, अनेकांनी आपल्या घरातील सदस्य गमावलेला आहे, तुम्ही कुटुंबीय म्हणून काय भावना व्यक्त करताय? 26/11 नंतरचा आम्ही सगळ्यात मोठा असं मानतो की आतंकी हमला हा आहे, आणि म्हणजे त्याच्या अजून आठवणी आपण विसरू शकत नाही आहे की आणि हा नव्याने आता हे सगळं झालेलं आहे। तर कठोर जी शिक्षा असेल ती 100% झालीच पाहिजे, आणि कुठेतरी आम्हाला त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे की त्यांना कसं त्यांना शिक्षा करणार आहे किंवा कसं त्या गोष्टीमध्ये ते जाणार आहेत, ती सगळी आम्हाला माहिती मिळाली पाहिजे। त्यांना कुठेच सोडायला नको, बस ही आमची मुख्य मागणी आहे। त्याच्यानंतर यांचं घर जे चालत होतं ते एका माणसावरती चालत होतं, एक जण सगळं बघत होता, म्हणजे यांचंच, मी अतुल यांचंच नाही म्हणणार, पण जे तिघं फॅमिली होते त्यांचं सगळ्यांचं ते बघणं खूप गरजेचं आहे। तिघाच्या फॅमिली एकटे कमवते होते, त्यांच्या फॅमिलीला कुठेतरी शासनाने आणि सेंट्रलने या सुविधा देणं खूप अत्यंत गरजेचं, मी असं मानतो। नाहीतर ही या कुठेतरी आठवणी थोड्याशा तरी पुसट होण्याची शक्यता आहे, आणि जर या गोष्टी झाल्या नाहीत शासनाकडून तर या आठवणी खूप खूप वेगळा रूप घेण्याची शक्यता मला वाटते, कारण आपण टी व्हीमध्ये बघत आलो आतंकी हमला, पण हा सगळा त्यांनी अनुभवलेला आहे, आणि आत्ता जर हे या गोष्टीतून बाहेर पडले नाही, कारण हा कुठेतरी सेटल झाले तर कुठेतरी ही गोष्ट आपण बाजूला ठेवू शकतो, पण जर सेटल नाही झाले तर हा खूप मोठा आघात असेल
दोन्ही लेडीज आहेत आणि त्यांना शासनाने कुठल्या तरी एका चांगल्या पदावरती ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला मनापासून वाटतं. तुमचं त्यांच्याशी आत्ता बोलणं झालंय. त्यांच्या पत्नी आणि मुलगी तिकडे आहेत, त्यांचं पार्थिव येणार आहे. रात्री जेव्हाही तुम्हाला घटनेची माहिती मिळाली त्यानंतर तुम्ही प्रयत्न केलेले होते का, आणि तुमचं कधी बोलणं झालं, कधी माहिती मिळाली तुम्हाला? रात्री आम्हाला कंट्रोल रूममधनं समजलं की माझे जिजाजीच डेड झालेले आहेत आणि जे तिघही 9 जण गेले होते त्याच्यामधले तिघही जे मेल होते ते तिघांनाही शूट केलेलं आहे. सकाळी माझं बहिणीशी बोलणं झालं. काल रात्रीपर्यंत आमचं काही मी खूप कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, रात्री 2-3 वाजता पण काहीही कॉन्टॅक्ट झाला नाही. सकाळी माझं बहिणीशी कॉन्टॅक्ट झाला. सकाळी तिला सांगण्यात आलं की असं डेथ झालेली आहे म्हणून. सकाळी तिच्याशी कॉन्टॅक्ट झाला. त्याच्यानंतर कळलं की आत्ता माझ्या भावाचाही फोन येऊन गेला की त्यांना स्पेशल फ्लाईटने इकडे आणण्यात येणार आहे आणि आता त्यांची फ्लाईट निघण्यातच आहे. सो एक 5 वाजेपर्यंत वगैरे ते येऊन जातील. तिघही जे झाले डेथ, कारण रिलेटिव्सच होते. सो तिघांनाही आणण्यात येईल 4:30 वाजेपर्यंत. त्यांचं पार्थिव इकडे आणण्यात येईल. बहिणीनं तुम्हाला काही सांगितलं त्यावेळेला तिथे काय झालं होतं, कशा पद्धतीची ही घटना घडली, आणि ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा सुरुवात कशी झाली किंवा काय काय झालं त्यावेळेला? माझं सकाळी बोलणं झालं माझ्या बहिणीशी. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जे हेमंत होते त्यांनी म्हणजे हेमंत जे उभे होते, म्हणजे सगळेच हे सोबतच उभे होते. आतंकवादी समोर होते आणि त्यांनी अंधाधुंद फायरिंग चालू केलं होतं. तर हेमंत यांनी हात वर करून सांगितलं की आम्ही टुरिस्ट आहोत म्हणून. तरी त्यांचं काही ऐकून न घेता त्यांच्यावर गोळी झाडली. समोरून त्यांनी क्वेश्चन केलं की हिंदू कौन है यहाँ पे? आणि जो हर्षल म्हणून आहे, संजय लेले, त्यांनी हात वर केला होता, म्हणजे जसं आपण नेहमीप्रमाणे करतो. त्यांच्या डोक्यात गोळी झाडली त्या आतंकवाद्यांनी. आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीने ॲक्च्युली कव्हर केलं होतं माझ्या जिजाजींना, पण त्या माझ्या जिजाजींना पण त्यांनी पोटात गोळी मारली आणि होताचं नव्हतं झालं. की मोने कुटुंबीय आपल्यासोबत होतं आणि त्यांनी त्यावेळेला तिथं जो काही घटनाक्रम झाला तो सुद्धा सांगितलेला आहे की कशा पद्धतीनं आतंकवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला, कशा पद्धतीनं लोकांना टार्गेट केलं, आणि कुटुंबातील जे पुरुष होते किंवा हिंदू कुटुंबीय होते त्यांना कशा पद्धतीनं धर्म विचारून त्यांच्यावरती हा गोळीबार करण्यात आला. मात्र आता त्यांची सरकारकडे मागणी आहे की जे आरोपी आहेत, दहशतवादी आहेत, त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जावी. आज महाराष्ट्रातली जे काही पर्यटन कुटुंबीय होती ती ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचं पार्थिव विशेष विमानानं महाराष्ट्रामध्ये आणलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. मात्र मृतकांच्या कुटुंबियांकडून आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे. कॅमेरामन योगेश सोबत कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, डोंबिवली.